संजय राऊतांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केला। त्यामुळे भाजपसह महायुतीतल्या शिवसेनेने राऊतांवर आता निशाणा साधलाय। संजय राऊत यांच्या गौप्यस्फोट मालिकेतील एक नवा गौप्यस्फोट आज समोर आलाय। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर पुढे बोलताना संजय राऊतांनी फडणवीसांबद्दल मोठे दावे केले। देवेंद्र फडणवीसांना मोदींची जागा घ्यायची होती असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन, दिल्लीत अर्थमंत्री होईन, दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन। मी त्यांचं स्वप्न मोठं होतं, पण त्यांचं हे स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं, असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतंय। नुसता दावा करून ते थांबले नाही, तर फडणवीसांचं हे स्वप्न अमित शहा आणि मोदींनी संपवलं आणि त्यांनी फडणवीसांना शिंदेंच्या हाताखाली उपमुख्यमंत्री बनवलं असा राऊतांचा दावा आहे। इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीसजी पाहायला लागले तेव्हा मोदी आणि शहांनी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं। यालाच मोदी शहांची राजनीती म्हणतात। संजय राऊतांचा दावा भाजपच्या नेत्यांनी हाणून पाडलाय। नितेश राणेंनी जशास तशा शैलीत राऊतांना उत्तर दिले। नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज काय ना काहीतरी भुकत बसलेले आहेत। एक काल धारावीमध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे भुकत होता आणि आज सकाळी संजय राजाराम राऊत फडणवीसांच्या मदतीला महायुतीतली शिवसेनाही धावून आली। दादा भुसेंनी संजय राऊतांचा नारद मुनी म्हणून उल्लेख केलाय। आमचं जे नारद मुनी आहे ना, तो नारद मुनीने हेच उल्लेख केलेला आहे। काहीतरी कुठे स्वप्न दाखवायचे आणि दिशाभूल करायचे। नारद मुनी माहिती आहे ना, सकाळी उठल्याच्या नंतर भुंगा वाजवतो। निवडणुका आल्या की दावे प्रतिदावे होत असतात, आरोप प्रत्यारोप ही पाचवीला पुजलेले। पण गौप्यस्फोटांच्या मालिकेतले दावे कोण तपासणार हाही एक संशोधनाचा विषय आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।